विदारक दृश्य आहेत महाराष्ट्रातल्या मेंढपाळ समूहाची. स्वातंत्र्याला आता 76 वर्षे उलटून गेलेली आहेत, पण आजही हा समाज आपल्या व्यवसायासाठी सातत्याने भटकंती करत असतो. ज्या ज्या या लोककल्याणकारी योजना आहेत, नागरी सुविधा आहेत, या नागरी सुविधांपासून हा समाज कोसो दूर आहे. आपला आजचा विषय तोच असणार आहे. मेंढपाळांचा हा जो संघर्ष आहे, वर्षानुवर्षांचा वनवास आहे, तो वनवास संपणार तर कधी, हा विषय घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या विविध भागातून प्रमुख अभ्यासक जे आहेत ते जोडले गेलेत. सांगलीच्या आटपाडीहून जोडले गेले आहेत अंकुश मुळे, याचबरोबर नवनाथ गारळे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय वाघमारे हे सगळे पाहुणे आहेत. आपण त्यांच्याशी मेंढपाळांच्या समस्या, त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व आणि एकूणच त्यांचं सामाजिक स्थान याच्याविषयी चर्चा करणार आहोत. मी पहिल्यांदा अंकुश मुळे यांच्याकडे जातोय. अंकुश, ही जी आपण दृश्य बघितली, ही दृश्ये सातत्याने तुम्ही बघत आहात. तुमच्या आसपास ह्या सगळ्या समस्यांनी भरलेला हा सगळा समुदाय आहे. तो समुदाय असतो, यांच्या समस्या नेमक्या काय आहेत? मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून आम्ही मेंढपाळांच्या म्हणजे माझा जन्म देखील मेंढवाड्यावर झालेला आहे. असा म्हणजे मी एक व्यक्ती आहे. त्यामुळं आमच्या 5वीला समस्या पुजलेल्या आहेत. अशी स्थिती त्या स्थितीतून मी आलेलो आहे. मला आठवतंय मी आता देखील आमच्या कुटुंबामध्ये मेंढ्या आहेत. मेंढपाळांच्या समस्या ह्या कधीच न संपणाऱ्या आहेत आणि त्याच्यावरती बोलायचं झालं तर आता सध्या जे मेंढपाळ आहेत, गेल्या एक 8 दिवसापूर्वी अ, हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यामध्ये आमच्या 20 मेंढ्या दगावल्या. त्याचबरोबर वारंवार अ, अ, वेगवेगळ्या ज्या आपत्ती येतात, त्यामध्ये मेंढपाळांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर गाव सोडून ज्यावेळेस मेंढपाळ भटकंती करत पाणस्थळाकडे ज्यावेळेस जातो, त्यावेळेस त्याला गावातील गावगुंड, समाजकंटक यापासून अनेक त्रास अ, येतात. त्याचबरोबर मेंढ्यांवर वेगवेगळे आजार येतात. आमच्या भागामध्ये म्हणजे मानदेशामध्ये जी एक माडग्याळ जातीची मेंढीची म्हणजे पैदास झालेली आहे. त्या मेंढीला जरबा या आजारानं सध्याच्या स्थितीमध्ये ग्रासलेला आहे. त्याचबरोबर लाळ्या खुरकत सारखा एखादा आजार, हा देखील मेंढपाळाच्या समस्येचं मुख्य कारण आहे सध्या. यासह अनेक समस्या आहेत मेंढपाळांना. अ, आता वन्य श्वापदांचा विषय आपण घेतलाच. त्याचबरोबर समाजकंटक, गावगुंड हे देखील वेळोवेळी मेंढपाळांना त्रास देण्याचे काम प्रत्येक भागामध्ये करत असतात. मी मी थोडंसं त्याचबरोबर थांबवतो अंकुश. मी तुम्हाला थोडंसं हो. थांबवतो. आता ज्या नागरी सुविधा आहेत, 12 नागरी सुविधा ज्या म्हणतो आपण, पाणी, स्वच्छ पाणी असेल किंवा हो. इतर भौतिक सुविधांच्या, मेंढपाळ हा सातत्याने हां. भटकंती करत असतो. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपण सांगायला पाहिजे की केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यात देखील मेंढपाळ समुदाय जो आहे तो भटकंती करत असतो. आणि मग हो. गावामध्ये ज्या नागरी सुविधा असतात, या नागरी सुविधांच्या पासून हा समाज स्वच्छ पाणी असेल, पाणी भरण्यासाठी त्यांच्या समस्या असतील, याबरोबर इतर आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्त्रियांचं आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टींवरती या भटकंतींचा कोणता परिणाम होतोय? भटकंतीमुळं यांना शुद्ध पाण्याचं म्हणजे नाहीच तसं पाणी शुद्ध मिळतच नाही. गेल्या 6 महिन्यापूर्वीची एक घटना तुम्हाला सांगतो. एक महिला आपलं बिऱ्हाड घेऊन एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असताना रस्त्याच्या कडेला एक बाटली पडलेली होती. त्या बाटलीनं पाणी पिली म्हणून त्या महिलेला एका आजाराला म्हणजे विषबाधा झाली आणि तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. म्हणजे अ, जी रस्त्याकडेला पडलेली बाटली आहे, त्यामधूनच आज देखील मेंढपाळाच्या जी भगिनी आहे, जी महिला आहे, त्या महिलेला त्या बाटलीतून पाणी प्यावं लागतं आणि त्यानंतर तिला एका म्हणजे रोगराईशी किंवा आजाराशी संघर्ष करावा लागतो किंवा विषबाधा होते. अशी प्रकरणं आज देखील घडतायत आणि तुम्ही नागरी सुविधाचा विषय काढला, तर कुठलीही नागरी सुविधा आज देखील या महिलांना मिळत नाही. म्हणजे अशी स्थिती आहे. तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा त्यांचा वस्त्र म्हणजे आभाळाच्या खाली ते जगतात. त्यामुळं त्यांना कुठलंही राहण्यासाठी असं एखादं घर नाही. वर्षभर ते ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांसंग संघर्ष करत असतात. म्हणजे अशी स्थिती आहे सध्या आता. त्यामुळे कुठलीच मी आता जे
हा. मी अंकुश, आता मी नवनाथ गारेंकडे जाणार आहे. नवनाथ, ही सगळी जी प्रतिकूल परिस्थिती आहे एका बाजूला, परंतु राज्यामध्ये आता आपण बघतो की काही धनगर समूहाला लाभलेले काही नेते आहेत. म्हणजे एका बाजूला ही आंदोलन उभी राहतात, चळवळी उभ्या राहतात, या चळवळीतून काही नेते घडतात. हे नेते घडतात, नेत्यांचा विकास होतो, परंतु वर्षानुवर्षे भटकंती करणारा हा समाज जो आहे तो मात्र मुख्य प्रवाहापासून नेहमी कोसो दूर राहिलेला आहे. याबाबत काय सांगाल? त्याच्यामध्ये मी असं स्वतः मेंढपाळ आर्मीचा एक कार्यकर्ता म्हणून मी असं पाहिलेलं आहे किंवा मी ते जगलेलो आहे की जे काही समाजामध्ये जे पण कोण नेते आहेत, जे समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील, जे मेंढपाळ, जिथं धनगर समाज येतो, जिथं मेंढपाळांचा कुठं विषय असतो, हे नेते फक्त त्यांना काय समाजाची कुठलं घेणं देणं नाही, कुठल्या मेंढपाळाची काय घेणं देणं नाही. त्यांना फक्त कसं आहे की मेंढपाळ कुठंतरी एखाद्या आरक्षणासाठीचा कुठंतरी काय मोर्चा असेल तर तिथं फक्त निवेदन देण्यापुरतं तेवढा त्यांना मेंढपाळ लागतो. अन्यथा यांना मेंढपाळाचं काहीही घेणं देणं नाही. मेंढपाळांच्या कुठल्या त्याला त्याच्या गरजा काय आहेत, त्याला कुठल्या कुठल्या समस्या आहेत, त्याला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, त्याच्या अडचणी काय आहेत, इथपर्यंत त्यांना म्हणजे कुठल्याच नेत्याला, म्हणजे स्वकीय असो, समाजातला असो किंवा कुठला बाहेरचा असो, अशा ह्या मेंढपाळांशी कुणाला काही घेणं देणार. त्यांना फक्त मोर्चापुरता मोर्चामध्ये मेंढ्या पाहिजेत आणि मोर्चापुरता निवेदन देण्यापुरता 5 मिनिटं फोटो पुरता त्यांना फक्त मेंढपाळ पाहिजे. आणि ही सत्य परिस्थिती आहे, वास्तव परिस्थिती आहे, आणि ही परिस्थिती बघितलेला मी माणूस आहे. कारण मेंढपाळांसाठी आज अनेक वर्ष काम करत असताना मी, अंकुशराव, मान्य संजय वाघमोडे असतील, आम्हाला ह्या गोष्टी अनेकदा, सागरजी तुम्ही सुद्धा आपण मागे एक बघा एक न्यूज केली होती, त्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला ह्या गोष्टी जाणवल्या की त्या मेंढपाळाने स्वतः सांगितलं की फक्त कार्यक्रमापुरतं किंवा कुठं मोर्चापुरतं आम्हाला फोटोपुरतं आम्हाला फक्त पुढे घेतलं जातं. अन्यथा ज्या नेत्याने आम्हाला बोलवलंय ते चहा पाणी सुद्धा विचारत नाहीत. ही शोकांतिका आहे मेंढपाळांची. फक्त कामापुरता यूज अँड थ्रो असं फक्त मोर्चापुरतं आणि स्टंटबाजी पुरतं म्हटलं तरी म्हणजे काय वावगं ठरणार नाही. याला फक्त स्टंटबाजी पुरता फक्त या मेंढपाळाचा उपयोग होतो. अन्यथा मेंढपाळ कुठं जातोय, कुठं खातोय, कुठं राहतोय, कुठल्या गावात आहे, कुठल्या डोंगरात आहे, त्याला काय देणं घेणं नाही. एक वेळ अशी येते, त्याच नेत्याच्या गावात, त्याच नेत्याच्या बांधाला जरी मेंढपाळ मेंढर घेऊन गेला तर तोच नेता त्या मेंढक्याला ओळख दाखवत नाही आणि त्याचीच मेंढर ते हाकलून देतोय. ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. तेवढंच, आणि ह्याच गोष्टी आमच्या कानापर्यंत आलेल्या आहेत, म्हणून ही गोष्ट मी आता तुमच्या समोर व्यक्त करतो. मी संजय वाघमोडे यांच्याकडे जाणार आहे. ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेला मेंढपाळ समाज आहे, परंतु तरी देखील या समस्या सुटण्याचं नाव घेत नाही. सातत्याने नवनव्या योजना जाहीर केल्या जातात, परंतु या समस्यांवरती कायमस्वरूपी काय उपाययोजना असू शकते आणि ती उपाययोजना करण्याची या सत्ताधाऱ्यांची, राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आहे का? खरं तर मेंढपाळांच्या समस्याविषयी आमच्या धनगर समाजातल्या नेत्यांना ना देणं ना घेणं, तसंच इतर समाजातल्या नेत्यांना सुद्धा काही देणं घेणं नाही. खरं तर समस्या सोडवण्यासाठी जर शासनानं खरोखर मनापासून प्रयत्न करायचं ठरवलं तर या समस्या सुटू शकतात. त्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, थोडं समस्यांचं विश्लेषण. अंकुशरावने आमच्या समस्यांचं विश्लेषण सांगितलं, परंतु मी थोडं त्या समस्यांचं थोडं विश्लेषण करतो. मेंढपाळांना खऱ्या समस्या कुठल्या आहेत? एक नंबर म्हणजे वन्यप्राणी. मी थोडक्यात सांगतो. वन्यप्राणी काय? वन्यप्राणी जंगलातले शिकारीमुळं, जंगलात जे वन्यप्राणी, जे शिकारीचे जे प्राणी, हरिण, जे असे जे प्राणी, हरिण, सांबर यासारख्या प्राण्यांची लोकांनी शिकार केल्यामुळे त्या प्राण्यांची शिकार कमी झाली आणि जंगल नष्ट झाल्यामुळे वन्य प्राण्याने गवे, अस्वल, तुमचे लांडगे, कोळशिंदा, बिबट्या, पट्टेरी वाघ या प्राण्यांनी काय केलं, उसाला आपलं आश्रयस्थान बनवलं आणि त्यामुळे गावाच्या जवळ आयती मिळणारी मेंढ्यांची शिकार ही त्यांना सहज उपलब्ध व्हायला लागली. त्यामुळे वन्य प्राणी हे जंगल सोडून गावा शेजारी आले आणि त्यांनी उसात आश्रयस्थान निर्माण, त्यामुळे हल्ल्यांची संख्या जास्त वाढली. दुसरा मुद्दा आहे तणनाशक. काय झालं, शेतकऱ्याची पण चूक नाही, शेतकरी रोजंदारीने मजूर मिळेनात म्हणून शेतकरी काय करायला लागला, आपल्या शेतातलं तण घालवण्यासाठी तो शेतात तणनाशक फवारू लागला. शेतात तणनाशक फवारत असताना ऊसाकडे किंवा त्याचं जे पीक असेल त्या पिकाकडे तणनाशक फवारायला लागला. त्याच्यामुळे जर ऊसाच्या शेताकडून जर एखादा पाट जात असेल
आणि त्याच ठिकाणी जर आमची मेंढरं आली तर लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने रोज एक कळपच्या कळप म्हणजे 20 मेंढे असतील 100 मेंढे असतील असे कळपच्या कळप जाग्यावरती त्यांचे नष्ट होऊ लागले. तिसरा मुद्दा आहे तो भटके कुत्री. न्यायालयाने भटके कुत्री मारण्यासाठी परवानगी न दिल्यामुळे आणि कुत्र्याला मारणे हा गुन्हा न्यायालयाने ठरवल्यामुळे आज भटक्या कुत्र्यापूर्वी कसे ग्रामपंचायत भटके कुत्र्यांची संख्या जास्त झाली की भटक्या कुत्र्यांना मारून टाकत होते, परंतु आता भटक्या कुत्र्याला न मारल्यामुळे भटक्या कुत्र्यांची एवढी संख्या मारली की चिकनची दुकानं जास्त झाली. त्यामुळे चिकन रोज टाकलं जातं कुठेतरी रस्त्याकडे, त्यामुळे कुत्र्यांची संख्या जास्त वाढली. आणि एका दिवशी ज्यावेळी त्या कुत्र्यांना चिकनच्या दुकानाला सुट्टी असते त्या दिवशी ती कुत्री पिसळल्यासारखे करतात आणि आजूबाजूला जे मेंढ्यांचे कळप असते त्या कळपावर हल्ले करतात आणि रोज 100-200 असे मेंढ्यांना ठार करतात. म्हणजे एका लहान पिल्ले असते दालग्यात पडलेली हे सगळी पिल्ली मारतात. तिसरा मुद्दा आहे की बारमाही पाणी योजना आल्यामुळं जे पडीक क्षेत्र होतं ते संपूर्ण पडीक क्षेत्र हे ओलिताखाली आलं आणि शेतकरी हा बारमाही पीक घेऊ लागला. त्यामुळे झपाट्यानं पीक कमी झालं, चराई क्षेत्र कमी झालं. दुसरा मुद्दा असा की जे आपले चराऊ कुरण होते, गायरान होते, या गायरान धनदांडग्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यावर अतिक्रमण करून ते संपूर्ण गायरान गिळकृत केल्यामुळं गायरान सुद्धा क्षेत्र कमी झाले. मळीचे क्षेत्र वाळू उपसा काढल्यामुळं मळीचं क्षेत्र कमी झालं, त्यामुळे मेंढ्या चारायला जागा नाही. आता जर ही जर समस्या आपल्याला सोडवायची असेल तर या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रातल्या वन विभागाच्या ज्या पडीक जमीन आहेत, वन विभागाचे जिथं जंगल लावले नाहीत किंवा जिथं 9 फुटापेक्षा जास्त झाडे मोठे आहेत या ठिकाणी मेंढपाळांना चराईसाठी परवानगी देणं किंवा मेंढपाळासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, तसेच शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात जो दुवा निखळलाय. आज काय झाले, थोडस जरी शेतकऱ्याच्या कडेला जर एखादा मेंढपाळ गेला तर तो त्या मेंढपाळाच्या हातातलीच कुऱ्हाड घेतो आणि ते मेंढपाळाच्या डोक्यात घालतो. आणि आता शासनाने तर नवीन एक कायदा केलाय की 7 वर्ष शिक्षा असणारे कलम असेल तरच त्या गुन्हेगाराला अटक करावी. त्यामुळं जर आम्ही आमच्या मेंढपाळाने एखाद्या महाराणी विरोधात तक्रार दाखल केली तरी पण त्याचा गुन्हा दाखल फक्त फौजदारी गुन्हा दाखल करून घेतला जातो, परंतु अटक वगैरे करता येत नाही. कारण पोलीस सांगतात जर आम्ही अटक केली असं 151 कलम घालून अटक न करताच जामीन करून त्या गुन्हेगाराला सोडतात. त्यामुळं गुन्हेगारावर वचक बसत नाही, त्यामुळे मेंढपाळांना मारहाण सातत होते. जर याच्यावरती आपल्याला जर पर्याय शोधायचा असेल तर ते पर्यायासाठी काय करायला पाहिजे तर बंदिस्त शेळी मेंढी पालनाला चालना दिली पाहिजे. महसूल आणि वन विभागाच्या ज्या पडीक जमिनी आहेत तिथं काहीच करत नाही त्या जमिनी डोंगर हे सगळे मेंढपाळांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की लसीकरण शासनानं अजूनही मेंढ्यांच्या याच्यासाठी लसीकरण राबवलं जात नाही. ज्यावेळी समजा ऑगस्ट मध्ये पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर लसीकरण द्यायचं असेल तर ती लस आम्हाला जून जुलै ऑगस्टला मिळते. त्यामुळे मेंढ्यांना लसीकरण वेळेत होत नाही. हे जर आपल्याला सगळं हे करायचं असेल तर शासनानं जर ही व्यवस्थित जर केलं नाही, शासनानं लसीकरण वेळेवर पुरवलं पाहिजे, मेंढ्यांसाठी चराव पूर्ण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि जी राखीव जंगल आहेत ही राखीव जंगल सुद्धा 9 फुटाच्या वरती जे जंगल झाड आहेत या झाडांच्या खाली मेंढपाळांना चरायला परवानगी दिली तर मेंढपाळांची संख्या निश्चित वाढू शकते. आज असं आहे 2019च्या जनगणनेला मेंढपाळांची संख्या 27 लाख होती, पण मी माझ्या कोल्हापूरचं उदाहरण सांगतो, सांगलीचं उदाहरण करतो. फक्त या 2 जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या 10 ते 20 लाख होती आणि आज शासनाकडे नोंद असणारे अधिकृत मेंढपाळांची संख्या फक्त 1 लाख आहे. म्हणजे झपाट्याने मेंढ्यांची संख्या कमी व्हायला लागल्या. हे मारहाणी तण असे रोज याला कंटाळून मेंढपाळाचा धंदा सोडून तो आता MIDCत कामाला जाऊ लागलाय. मेंढपाळाला पण मुलगी देणं झालंय, त्याला राहायला नाही, 24 तास तो अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी जगत असतोय. खरं तर यासाठी शासनानं अनेक पर्याय शोधायला पाहिजेत, आमची राजकीय ताकद करायला पाहिजे. आज जवळजवळ मेंढपाळांची 10 लाख संख्या आहे. एका कुटुंबाच्या मागे जर 4 मतदान धरले काही चोक 40 ते 50 लाख फक्त आमच्या मेंढपाळांचे मतदान होतात. तर त्यासाठी आमची राजकीय ताकद मी राजकीय मुद्द्याकडे पुन्हा येणार आहे. मी आता अंकुश मुडेंकडे जाईन. अंकुश, मला सांगा की संजय वाघमोडे सरांनी अतिशय महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहे की राज्यातलं जे पडीक क्षेत्र होतं ते पडीक क्षेत्र आता हळूहळू ओलिताखाली आलेलं आहे आणि त्यामुळं ज्या मेंढ्या चराईसाठी जो चारा उपलब्ध होतो तो उपलब्ध होत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये हे जर पडीक क्षेत्र जर संपलं तर प्रमुख चराईचं क्षेत्र म्हणजे वन विभागाची ज्या जमिनी आहेत त्या जमिनीच उरतात. इथं
पारंपरिक वनवासी म्हणून जे मेंढपाळ आहेत त्यांना सुद्धा सामूहिक वन हक्काचे चराईसाठीचे दावे दाखल करता येतात, परंतु या बाबतीत वन विभाग मेंढपाळांना सहकार्य करतो का आणि ही स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये? वन हक्क संरक्षण समिती आणि असं धनगर समूहानं सामूहिक दावे दाखल केलेले, वैयक्तिक दावे दाखल केलेले किंवा चराईसाठीचे दावे, असं कुठलं एखादं उदाहरण आहे का? आटपाडी तालुक्यातील जे डुबई कुरण आहे, ते डुबई कुरण बऱ्याच वर्षापासून तिथं चराई कुरण म्हणून औंधचे जे राजे होते, मला वाटते भवानराव पंत प्रतिनिधी, त्यांनी ते कुरण मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी दिलं होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मेंढपाळांना कोणत्याही पद्धतीने विचारात न घेता तिथल्या काही धनदांडग्या पुढाऱ्यांनी ते कुरण वन विभागाकडे वर्ग केलं आणि त्या कुरणाच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडला. आता तुम्ही जसं म्हणताय तसं त्या ठिकाणी आता आम्ही वन हक्क दावा दाखल करायला गेलो, तर विषय हा आहे, ते कुरण जे आहे ते आटपाडीच्या हद्दीमध्ये येते आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करणारी जी लोक आहेत, जे जे बनपुरी, शेंडगेवाडी, मुडेवाडी आणि परिसरातले आहेत, म्हणजे आटपाडीतले मेंढपाळ आहेत पण फार कमी प्रमाणात आहेत. त्यांना त्या वन हक्क दावे दाखल करायची किंवा मेंढ्या चराईसाठी तिथं जायची काय आवश्यकता नाही, असे मेंढपाळ आहेत. तर वन हक्क दावा दाखल करताना अशा म्हणजे गावाच्या किंवा वन ग्राम समितीच्या अशा काय अडचणी येतात. आता सध्याला आटपाडी डुबई कुरणामध्ये मेंढ्या हिंडवण्यासाठी बंदी आणलेली आहे आणि ते जे राखीव कुरण आहे, संवर्धित राखीव क्षेत्र आहे, ते लांडगा, बिबट्या, अस्वल, खोकड, ससे यासाठी ते म्हणजे राखीव केले. मग आज सरकारला आमचा असा प्रश्न आहे, की लांडगा हा जसा प्राणी आहे तशी मेंढी नाही का? आज मेंढीचं महत्व तुम्ही कमी करताय ह्याच्यातनं. म्हणजे हे ह्यातून स्पष्ट होतंय. आज जशी जी मेंढी आहे, त्या मेंढीचं महत्व म्हटलं तर मेंढीपासून आपल्याला मटण मिळतंय. आज जर ह्या मेंढपाळांनी मेंढ्या हिंडवायच्या किंवा मेंढपाळ हा व्यवसाय संपुष्टात आला, तर सरकार मटण तयार करणार आहे कुठल्या फॅक्टरीमध्ये? अशी कुठली यंत्रणा सरकारकडे उपलब्ध आहे का? ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय, की आटपाडीचं जे डुबई कुरण तुम्ही राखीव करताय, खोकड, कोल्हा, लांडगा, ससा किंवा तरस यासारख्या प्राण्यांसाठी तुम्ही राखीव करताय, तर ह्या मेंढपाळांची देखील तुम्ही व्यवस्था लावली पाहिजे. आज मेंढपाळांचं महत्व तुम्ही कमी करताय, असं एकंदरीत यातून दिसून नाही, येतंय. सरकारी योजना आणि वन हक्क बऱ्यापैकी दावे असतात. सरकारी योजना आहेत, जसं की शेळी मेंढी विकास महामंडळ आहे किंवा इतर मेंढपाळांच्या साठीच्या योजना आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीची काय स्थिती आहे? लसीकरण मोफत केलं जातं, कोणता रोग आला तर तरतूद आहे की त्याचा जे उपचार आहेत ते मोफत करायला पाहिजेत? हे जे पशुवैद्यकीय दवाखाने आहे, या दवाखान्यांमधली स्थिती काय आहे? आता सध्या जर आपण बघितलं, वाघमोडे साहेबांनी सांगितल्या प्रमाणे मेंढपाळांच्या मेंढ्यांवर वेगवेगळे जर्जर असे आजार येतात. जरबा हा आजार सरकारच्या ह्याच्यामध्ये कुठं नोंदही नाही, असा आजार आहे. आज जर एखादी मेंढी आजारानं ग्रासली तर ₹10 त्या केस पेपर काढावा लागतो आणि मग त्या मेंढीवरती उपचार होतो सरकारी दवाखान्यामध्ये. सध्या म्हणजे मागल्या 1-2 महिन्यापूर्वी 35 लाख जनावरांच्या पाठीमागं फक्त 15 डॉक्टर जिल्ह्यामध्ये होते, सांगली जिल्ह्यामध्ये. अशी स्थिती होती. मग आता हे डॉक्टर नेमके उपचार कसे करणार? आज जरबा जो आजार आहे, तो मेंढीच्या तोंडाला होतो आणि त्याच्यावरती सरकारी डॉक्टर कुठल्याही पद्धतीची म्हणजे मदत करत नाहीत किंवा त्या आजाराची कुठं नोंद नाही किंवा तो जरबा आजार कधी होतो, कुठल्या सीझनला होतो, त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी काय उपाययोजना आखल्या पाहिजेत. या प्रकारचं कुठलंही पशुसंवर्धन विभागाकडं म्हणजे तसं काही नाही. जर हा आजार आला तर मेंढपाळाच्या म्हणजे संसर्गजन्य हा आजार आहे. जसा आपला कोरोना होता त्या पद्धतीचा हा आजार आहे. एका मेंढीला झाला तर त्या मेंढीला क्वारंटाईन करावं लागतं. तर तशी यंत्रणा मेंढपाळांकडे सध्या नाही. म्हणजे जे आजार आहेत, लाळ्या खुरकत सारखा आजार, जर एखादी मेंढीच्याला जर झाला तो लाळ्या खुरकत आजार, तर मेंढी खाली पडली का जागेवर मरते. पशु अँब्युलन्स आहे पण सरकार राबवत नाही. सध्या अशी स्थिती आहे. पशु अँब्युलन्स आहे, चांगली सुविधा आहे. माननीय जानकर साहेबांनी ती योजना आणली. उत्कृष्ट योजना आहे, पण ती सरकार इथलं राबवत नाही, अशी स्थिती आहे. आणि मेंढीला जसं मनुष्याला आता केस पेपर माफ केलाय, त्या पद्धतीने मेंढीला देखील केस पेपर माफ करावा. प्रत्येक मेंढपाळाच्या मेंढवाड्यावर जाऊन पशुसंवर्धन विभागाने लसीकरण करावं. यासाठी मी कित्येकदा पत्रव्यवहार केला. पण इथली जे यंत्रणा आहे किंवा पशुसंवर्धन विभाग आहे, ते याप्रती पूर्णतः गाफील आहे. म्हणजे अशी स्थिती आहे सध्या.
आता तुम्ही मी म्हणालात नवनाथ गारळे यांच्याकडे शेळी जाणार मेंढी आहे. महामंडळाचा तुम्ही नवनाथ गारळे, मला सांगा की आता विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या समुदायाला वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. आता हे जे सगळे मुद्दे या चर्चेमध्ये महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत, या मुद्द्यांना घेऊन कुठल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या मुद्द्यांना स्थान दिलेलं आहे आणि कुठला पक्ष जो मेंढपाळांचा तारणहार म्हणायला पाहिजे किंवा मेंढपाळ समाजातले काही नेते आहेत जे या प्रश्नांवर काम करतायत, काय स्थिती आहे, राजकीय स्थिती काय आहे मेंढपाळांची? महाराष्ट्र राज्यातला कोणताही पक्ष मेंढपाळांसाठी तारणहार असा नाहीये. महाराष्ट्र राज्यातल्या ह्याच्या आधी जे सरकार, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, आता परत मला वाटते महायुती सरकार आलं, त्याच्या आधी महाविकास आघाडी सरकार होतं. आता याच्यामध्ये फक्त कसं आहे, काय विविध योजना राबवल्या गेल्या, काय महामेश योजना, परत त्या व्यतिरिक्त आणखी काय ज्या म्हणजे मेंढपाळांसाठी ज्या काही छोट्या मोठ्या योजना आणल्या, तर त्या मुळात विषय कसा आहे. आणि आणखी एक विषय सांगायचा राहिला की शेळी मेंढी विकास महामंडळ याच्या माध्यमातून ह्या योजना सगळ्या राबवल्या जातात. मुळात असं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पूर्वी त्याच्यामध्ये त्या काय ते शेळी मेंढी विकास महामंडळाकडे पैसेच नव्हते लोकांना द्यायला. योजना आहेत भरपूर, पण ते त्याच्यामध्ये पैसेच नसल्यामुळं सरकारच्या तिजोरीत कायम खडखडाट असल्यामुळं त्या मेंढपाळांसाठी कुठली योजना त्यावेळी पोहोचली नाही. आणि आता ही महायुतीच्या काळामध्ये माननीय जानकर साहेबांच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना, महामेश योजना वगैरे या सगळ्या चालू झाल्या, पण त्या माध्यमातून पण कसं होतंय की ज्याला गरज आहे तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचतच नाहीत. ज्या मेंढपाळाला खरी गरज आहे, जो मेंढपाळ अत्यंत गरीब आहे, त्याला त्या गोष्टीची पूर्ण म्हणजे हे आहे का, तर कुठंतरी कागदपत्रासाठी कुठंतरी काढायचं. आणि ठराविक हे ज्या आता महामेश योजना आता सध्याचे चालूच होतं. आणि दुसरी गोष्ट, जे 4 महिन्यासाठी चराईचं अनुदान जे होतं ते बऱ्यापैकी, मला तर वाटतं ह्या योजना बऱ्यापैकी फसव्या आहेत. कारण बऱ्याच जणांचे फॉर्म तालुक्यातनं, जिल्ह्यातनं किंवा राज्यातनं आले. आटपाडी तालुक्यातनं असंख्य, मला वाटतं अंकुशरावांच्या माध्यमाच्या मध्ये मला असं समजलं की 28,000 काहीतरी फॉर्म, किंवा 28 का 28,000 काहीतरी फॉर्म समथिंग आटपाडी तालुक्यातून आले. आमच्या तालुक्यातून मानखटाव मधून त्याच्यापेक्षा अधिक फॉर्म काहीतरी आले. अशा राज्यातून कितीतरी फॉर्म आलेले आहेत, पण ते किती लोकांपर्यंत त्या योजनेचा म्हणजे योजना किती लोकांना लागू झाली, किती लोकांचं त्या योजनेमध्ये नाव आलं, त्याचं कुठेच काय त्याचं म्हणजे पारदर्शकता जे आपण म्हणतो, ते पारदर्शकता ह्याच्यामध्ये कुठेही त्यामध्ये दाखवली जात नाही आणि दिसतही नाही. ऑनलाईन जी नावं येतात त्याच्यामध्ये कसं आहे, ठराविकच कुठेतरी एक लोकांना, प्लस दुसरी गोष्ट कसं आहे, या योजनांच्या संदर्भामध्ये लोकांना कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन दिलं जात नाही. आणि मेंढपाळ मुळातच कसं आहे, अशिक्षित असतो, रानावनात भटकत असतो, डोंगरदऱ्यामध्ये राहत असतो, त्याला शिक्षणाची कुठली म्हणजे अक्षर ओळख नसते. आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही अशा ऑनलाईन जर योजना आणल्या, ऑनलाईन योजना बाबा ठीक आहे, ऑनलाईन कागदपत्र भरावा, ऑनलाईन आमचं करा, तर आता ह्याच्यामध्ये काय होतं की हा जो गोरगरीब जो मेंढपाळ आहे तो फक्त ते महाई सेवा जिथं असते, महाई सेवा किंवा असं तुमच्यासारखे सर्वसामान्य जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जाणार, ते हे करणार नुसते. आणि ज्यांच्याकडे त्या असे म्हणजे मार्गदर्शन करणारे लोक नाहीत, ते नुसते पैसेच घालवत बसणार. मग असा हा एक प्रश्न विचारायचा आहे नवनाथ, मला हा प्रश्न विचारायचा की तुम्ही सगळ्यांनी तिघांनीही हे महत्वपूर्ण मुद्दे मांडले, समस्या मांडल्या. महाराष्ट्रातल्या मेंढपाळ समूहाच्या ह्या सगळ्या ज्वलंत समस्या आहेत. या समस्यांवरती तुम्ही बोलत आहात. अंकुशमुळे महाराष्ट्रभर मेंढपाळांवरती जिथं जिथं अत्याचार होतो तुम्ही मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून पोहोचता, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले मेंढपाळ समूहातले फायर ब्रँड नेते जे आहेत वेगवेगळे, ते त्या नेत्यांच्या अजेंड्यावरती हे प्रश्न आहेत का? ते नेते ह्या समस्या सोडवण्यासाठी काम करतायत का? मेंढपाळांसाठी आवाज उठवणारे एक राज्यामध्ये बघा, एक 2-3 आमदार मी सांगू शकतो. त्यामध्ये सर्वप्रथम आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत, त्यांनी मेंढपाळांचा आवाज बऱ्याच वेळा उठवलेला आहे. त्यानंतर आपले इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे, त्यांनी सुद्धा बऱ्याचदा मेंढपाळांचा च्या संबंधातले बरेचसे जो मेंढपाळांचा बंदुकीचा विषय होता तो त्यांनी उठवला, कुर्णांचा विषय उठवला. त्यानंतर आणखी एक आमदार, आमचे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल भाऊ बागर, त्यांनी सुद्धा त्या हयात असताना त्यांनी सुद्धा मेंढपाळांसाठी आवाज उठवलेला आहे. असे एक मोजकी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत, त्यांनी कुठेतरी मेंढपाळांसाठी कुठेतरी एक म्हणजे
हे केलेलं आहे. फक्त एवढंच की आता यांना अपवाद फक्त गोपीचंद पडळकर साहेब आहेत, त्यांनी बऱ्यापैकी त्या मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून ज्या योजना त्यांच्यापर्यंत म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांनी त्या विधानसभेपर्यंत आणि ह्या सर्व महाराष्ट्रासमोर त्यांनी मांडल्या. ते एक कुठेतरी त्यांच्या माध्यमातून ते एक त्यांचं म्हणजे थोडक्यात मेंढपाळांच्या बद्दल ते आहे, म्हणजे ते थोडक्यात ते आपण नाकारता येत नाही. मी आता संजय वाघमोडे यांच्याकडे जाणार आहे. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. प्रत्येक पक्ष त्यांचे जाहीरनामे मांडत आहे, काही आश्वासनं देत आहे. तुम्ही या राजकीय पक्षांना मेंढपाळांच्या कोणत्या समस्यांकडे लक्ष वेधाल, काय एक सल्ला द्याल? प्रत्येक अधिवेशनात माननीय गोपीचंद पडळकर तसेच दत्तामामा भरणेने मला कधीही मदत केली नाही. अनेक वेळा जिल्ह्यातल्या जवळजवळ 25 ते 30 आमदारांना प्रत्येक अधिवेशनाला लक्षवेधी मी देत असतोय. आता सुद्धा दिली होती मी राष्ट्रपतीकडे. मला स्वतः बोलायला अधिकार द्यावा, जसं अमेरिका आणि ब्रिटनच्या संसदेत बाबा ज्या लोकांचे प्रतिनिधित्व नाही असं लोकशाहीत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, तसं मी राज्यपालांना आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना मला संसदेत आमच्या मेंढपाळांचा आवाज उठवण्यासाठी मला संधी द्यावी, बोलण्याची संधी द्यावी म्हणून मी विनंती सुद्धा केलेली होती. काय होते, आम्ही निवडून येऊ शकत नाही कारण आमचे घटक कमी आहेत. कारण लोकसभेच्या आणि राजकीय फायद्यासाठी आमचे सगळे जिथं लोकसंख्या जास्त आहे असे मतदारसंघांची विभागणी केल्या आणि जिथं विभागणीत सुद्धा धनगर समाज जास्त आहे असे मतदारसंघ एससी अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव करून ही धनगर ही राजकर्ती जमात आहे, ही पुन्हा जर सत्तेवर आली, कारण या धनगर समाजाचा सम्राट अशोक पासून अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर पर्यंत इतिहास मोठा आहे. जवळजवळ धनगर समाजाची राजसत्ता 1900 वर्ष होती. पुन्हा जर हा समाज परत सत्तेत आला तर पुन्हा ऐकणार नाही, म्हणून प्रस्थापितांनी या धनगर समाजाला राजसत्तेपासून येण्यापासूनच वाचवलंय. म्हणून आता ही विधानसभा निवडणूक आहे. विधानसभेत काँग्रेसने एकही तिकीट, आमच्या एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष असला तर धनगर समाजातील एकाही व्यक्तीला तिकीट दिले नाही. उभाटाने एक दिलंय, शिंदेने सुद्धा एक सुद्धा दिलं नाही. भाजपनं 1-2 ठिकाणी दिले, तुम्हाला अजितदादाच्या गटाने 1-2 ठिकाणी दिले, रासपने बऱ्यापैकी लोकांना तिकीट दिलंय. खरं तर ह्या मेंढपाळांचे जर विषय संपवायचे असतील तर एक थोडक्यात सांगतो, एक महसूल आणि वन विभागाच्या ज्या पडीक जमिनी आहेत या आमच्या ताब्यात द्याव्यात. जसं शासनानं खाजगीकरण केलंय, बांधा वापरा हस्तांतर करा म्हणून रस्ते बांधलेत, रस्ते बांधणी करून तिथे टोल वसूल केले. अदानीला अनेक जंगलं खाजगी करून अदानीच्या ताब्यात दिलेत आणि तिथं मायनिंग काढलं जातं. तसं जर आमच्या मेंढपाळांच्या सहकारी संस्था स्थापून वन विभागाचे जे चराऊ पूर्ण आहेत तिथं आम्ही त्या मेंढ्या पण राखतो, तिथं जंगल बी राखतो, तिथं खत घालायची गरज नाही. आमच्या मेंढ्यांचं नत्र आणि लेंड्या जे खत होत आहे त्या खताने झाडं सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतील. हजारो वर्ष आम्ही जंगलात राहतो आणि जंगलाबरोबर आमचा संबंध आहे. हजारो वर्षात जंगलं जशी होती तशी राहिली होती, परंतु ज्यावेळी वन खातं निर्माण झालं तसं झपाट्यानं जंगलांची संख्या कमी होत झाली, वन्य प्राण्यांची संख्या कमी व्हायला लागली. जर मेंढपाळांच्यात आमूलाग्र बदल करायचं म्हटलं तर महसूल आणि वन जमिनी मेंढपाळांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, लसीकरण वेळेत व्हायला पाहिजे. तसेच मेंढ्यांच्या ज्या जाती आहेत, आता उदाहरणार्थ आमच्या आटपाडीकडे माडगाळी मेंढी शेळी मेंढी महामंडळाने संशोधन करून निर्माण केली मध्ये, परंतु या मेंढीचं पेटंट अजून महाराष्ट्राला मिळालं नाही. त्या मेंढीचा वाद चालू आहे, महाराष्ट्राने निर्माण केली का कर्नाटकाने मिळली. परंतु माडगाळी मेंढी ही पावसाच्या प्रदेशात टिकत नाही, फक्त जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं पडते. जसं अहमदनगरला गेला तर तिथं वेगळी मेंढी आहे, कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात आला नदीच्या भागात तर तिथं काळी शिंगटी मेंढी टिकते. आज काळी शिंगटी मेंढीचं अस्तित्व धोक्यात आहे, ती कधीतरी कुठेतरी कळपात मिळते. आज पाऊस पडायला लागलाय की मेंढ्यांच्या लंगडायला सुरू होतात, कारण चिखलात टिकत नाही. शासनाने यासाठी काय करायचं, ज्या त्या भागात जी मेंढी चालते, जी मेंढी जगते, जी त्या वातावरणाला पोषक आहे अशा मेंढ्या शेळी मेंढी महामंडळाने तयार करायला पाहिजेत, परंतु त्या केल्या जात नाहीत. मेंढीवर संशोधन होत नाही. ते मेंढीसाठी संशोधन केंद्र एक सुरू करायला पाहिजे शासनानं. तसेच मेंढपाळांना कर्ज योजना द्यायला पाहिजे, विमा द्यायला पाहिजे. आज जर बँकेचं कर्ज घेतलं, आता संसदेचे कायदे सगळ्यांना समान, संविधान सगळ्यांना समान, परंतु एक असं तांत्रिक अडचण आहे की बँकेचं जर कर्ज घेतलं तरच तुम्हाला बँक विमा देते, आणि जर तुम्ही स्वतःच्या इतर लोकांच्याकडून उचलून पैसे घेतलं, कर्ज घेतलं तर त्याला विमा दिला जात नाही. मेंढपाळांसाठी कर्ज योजना सुरू करायला पाहिजे. मेंढपाळांना एका मेंढीची शासकीय किंमत आहे
₹8,500 रुपये, परंतु 30 मेंढी जर बाजारात गेलं तर 20 ते 25,000 रुपये किंमत आहे. आमची सरकारला काय विनंती आहे, जर जसं पीक कर्ज घेतो, समजा जर एखाद्या शेतकऱ्याचा 1 एकर ऊस जायचा असेल तर एकरी त्याला 40,000 रुपये बिनव्याजी कर्ज मिळतं, म्हणजे पीक कर्ज मिळतंय. तसं शासनानं सुद्धा आमच्या 100 मेंढ्या आहेत, 100 मेंढ्यांचे 1 लाख रुपये, 10,000 रुपयाने जर किंमत धरली जवळजवळ 10 लाख रुपये होतात. जर मेंढपाळाला पीक कर्जाप्रमाणे जर त्याच्या 40% कर्ज दिलं तर 4 लाख रुपये कर्ज होतं, ते बिनव्याजी द्यावं. त्यात आमच्या मुलांचं शिक्षण होईल. आम्हाला मुलांना मेंढपाळ, एखाद्या मुलीचं लग्न करायचं असेल मेंढपाळाच्या, किंवा त्याला छोटे छोटे काही कर्ज असतील तो कर्ज होईल. परंतु मेंढपाळाला 10% 15% कर्ज काढल्याशिवाय, ते सावकारी कर्ज काढल्याशिवाय त्याला जगता येत नाही किंवा त्याच्या कर्जा भागवता येत नाही. म्हणून मेंढपाळ काय करतो, मेंढर विकायच्या नादाला लागतोय. परंतु शासनाने जर पीक विमा सारखं जर 4 लाख रुपयेपर्यंत, आम्ही जास्त मागत नाही, 40% प्रमाणे द्या, त्या बदल्यात आमच्या मेंढ्या तुम्ही तारण घेतो, आणि मेंढ्या तारण घेताना आम्ही अजून 2 जामीन देतो. म्हणजे 10 लाखाला आम्ही तुम्हाला 300 मेंढ्या तारण द्यायला तयार आहे, तरी पण शासन आपल्याला कर्ज देत नाही. दुसरी नक्कीच. गोष्ट आहे की आरोग्य दूत का नेमण्यात यावं, जर प्रत्येक 8 ते 10 मेंढपाळांचा एक कळप असतोय, म्हणजे त्याला बघा म्हणतात, हे लोक भटकंती करतात. आमचं शासनाला म्हणणं काय आहे की त्यातल्या एकाला तुम्ही शिक्षण द्या, की आरोग्याचं शिक्षण द्या, मेंढीचे आजार, मेंढीचे लस, या सगळ्या शिक्षण द्या, आणि त्याला एक आयडेंटिटी द्या महाराष्ट्र शासनाची, की जेणेकरून त्याला काय वाटलं, जर तो भटकंती करत असतोय त्या तिथल्या स्थानिक दवाखान्यात जाईल, जनावरांच्या तिथे मेंढरांना काय औषध लागतील ते औषध तिथून गेल्याने मेंढरांचं, त्यामुळं होणारी नुकसान भरपाई टाळेल. तसेच तणनाशक वापरायला, शेतकऱ्यांनी जे तणनाशक मारतात ते पिकात मारायला आमचा काही अडचण नाही, पण तणनाशकानं शेळ्या मेंढ्या मारतात, परंतु वन्य प्राणी सुद्धा मारतात. ससे, गिरटे, ससे, चिमण्या, जे पशु पक्षी, यांना सुद्धा त्याची इजा पोचते. अनेक पक्षी मरून पडतात. शासनानं तणनाशक वापरण्यासाठी बंदी आणावी, किंवा जसं आपण पाण्यात टीसेल वापरतो, पाण्यातल्या टीसेलातले जंतूंना पोचते, पण आपण ज्यावेळी प्राणी पितो त्यावेळी आपल्याला काय होऊ शकत नाही. त्या प्रकारचं तणनाशक आणावं, फक्त गवत नष्ट व्हावं, पण ते खाल्ल्याने, चिमण्या आमच्या शेळ्या मेंढ्याने खाल्ल्या तर त्या शेळ्या मेंढ्यांना इजा होऊ नये. चौथा आहे की स्वतंत्र महामंडळ. आता शेळी मेंढी महामंडळ स्थापन केले, या शेळी मेंढी महामंडळाचा आम्हाला काहीच उपयोग होत नाही. ते आता महामेष योजनेचे त्यांनी खरं तर नियमानुसार त्यांनी मेंढ्या तयार करून द्यायला पाहिजे, परंतु महामंडळाकडे शासनाने ठेकेदार नेमले. ते ठेकेदार काय करतात, किलोवर मेंढ्या, 20+1 मेंढी देणे गरजेचं आहे, परंतु ते काय करतात, शासनाच्या नियमानुसार 318 रुपये किलोनं युवा मेंढी 25 किलोची मेंढी जर घेतली तर मटणाच्या 300 रुपयाच्या दराने जर केलं तर त्याची 8,500 रुपये किंमत होते, आणि 1,80,000 रुपये, 2.25 लाखाची ती योजना आहे. परंतु आमचे दलाल आणि एजंट काय करतात, तर म्हाताऱ्या मेंढ्या, वयस्क मेंढ्या तिला फुगवून, चारा बिरा घालून फुगवून आणून ते किलोवर विकतात, आणि त्यात ते 15 ते 16 मेंढ्या बसतात. त्या घरापर्यंत आणेपर्यंत त्यातल्या निम्म्या मरतात, आणि त्या मेंढपाळाला त्या महामेष योजनेचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्याऐवजी आम्ही शासनाकडे एक मागणी केली होती की तुम्ही 20+1 मेंढ्यांना देण्यापेक्षा आम्हाला ते डीबीटीद्वारे मेंढपाळाच्या खात्यावरती ती ही द्या, रक्कम द्या, जेणेकरून तो मेंढपाळ त्याला ज्या पाहिजे त्या पद्धतीने मेंढ्या घेईल. ते पण या युती सरकारनं ती योजना सुद्धा आमची मान्य करून ते दिलेले आहे. आणि गेल्या 75 वर्षाच्या कालखंडात जर बघितलं तर मेंढपाळांना सहकार्य करणार म्हटल्यानंतर 2014 पासूनच जे सरकार आलं त्यांनी 12-15 योजना काढल्या. परत आता हे योजना आल्या, या 2 वर्षाच्या काळात महामेष आणि चराई अनुदान योजना आल्या, सूतगिरणी योजना आहे, अशा 22 योजना आल्यात. म्हणजे पहिल्यापेक्षा हे बरं, म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा हे बरं आहे असं. आणि तिसरं, स्वतंत्र महामंडळ काढून जर 30 लाखापर्यंत आमच्या मेंढपाळांना कर्ज दिलं तर आमचे मेंढपाळ जवळजवळ 100 मेंढ्या घेतील, आणि त्यातून एक छोटासा ट्रॅक्टर, म्हणजे त्याचं काय, ज्यावेळी तो खड्ड्यावरून त्याची बायका पोरं, तुम्ही आता घोड्यावरून जाताना बघितलं असतं, त्याला घोडे, आता घोडे भटकंती संपले की ते घोडे ठेवायचे कुठे हा विषय असतोय. गावात घोडं सोडलं की आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, लोक हाणून घालवतात. त्यासाठी जर मिनी ट्रॅक्टर, म्हणजे त्याला एक ट्रॉली आणि छोटासा ट्रॅक्टर जर त्या आमच्या मेंढपाळाला 50% अनुदानातून जर शासनाने दिला तर तो त्याची सगळी जी धान्य, त्याची पिल्लं, कोपरं सगळी त्या ह्याच्यात बसवेल. आणि आता प्रत्येक मेंढपाळ, पूर्वी कशी मेंढपाळाला 1, 2, 3 मुलं होती, आता मेंढपाळाला फक्त एकच मुलगा आहे, आणि 50 मेंढ्या राखायचं म्हटलं तर त्याला ते जमत नाही. एखाद्या शेताकडून गेला तर ती मेंढरं ठेवायची कुठं, लहान लहान पिल्ले आणि पसारा ठेवायचा कुठं, का मेंढरं राखायची. यासाठी तळावरती माणूस नसल्यानं भटकी कुत्रे किंवा वन्य प्राणी आमच्या कोकरानं मारतात.
बिचाराला 100 कोकरं असतं, 100 मेंढरं असली तर 50-60 कोकरं मिळणार. तीच जर एखाद्या वन्य प्राण्याने किंवा भटक्या कुत्र्याने जर ठार केले तर त्याचं पूर्ण वर्ष वाया जातोय. निवडणुका आल्या की मेंढपाळ समुदायाला वेगवेगळी आश्वासनं दिली जातात, वेगवेगळ्या योजनांचं आमिष दाखवलं जातं, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये कागदावरती असलेली ही आश्वासनं, कागदावरती असलेल्या या सगळ्या योजना जमिनीवरती मात्र येत नाहीत. सरकारे येतात, सरकारे जातात, परंतु मेंढपाळांचा वनवास जो आहे तो वनवास मात्र संपत नाही. हीच महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे. आपल्याला हा शो कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.